उशीर कस काय आज? हा तिकडं चल ना, अशी इकडं अशी. पुरीचं खाल्लं बघ आता, बघ ती रडतीच आता. मी काय म्हणत होतं तुला, का आपण खाऊ नको म्हणतोय, तरी पण तिचं खाल्लं. कशाला खाल्लं तिचं? मी म्हणत होतो ना, काढून द्या आता तिला, जोडून दे की तीच. बरं राहू दे, राहू दे अजून आपण आणू. राहू दे ना, लेकराचं खाती तू पण. नरड्यातनं काढून घ्यावं लागतंय तुझ्या. जोडलं नाही खायला. दे ग मम्मीला पण एक तुकडा दे. बारका दे की, बारक. हां, तिनं माझ्या हातात दिलं तर म्हणे पप्पा तुमच्याकडे ठेवा असं, आणि तू ते डायरेक्ट खाऊन टाकलंय. इकडं एवढं कसं काय उशीर झाला आज? काय जवळ होता का? मग वैरागला होतं काय? त्याच्या पलीकड वैरागच्या पलीकडं लय लांब होतं काय? काय काम होतं? नाही हे पण झाडू बाहेर, ते 2-3 झाडू कशाला लागतात असं? तिथं लटकून ठेवते असं पसारा ठेवल्यागत. ते बघ बरं कसं दिसतंय बाद. मी काय अंगली खाजून काय काम होतं? आणि डोळा पण फेल झाले माझं. काय काम होतं? खुरपायचं कशात? द्राक्षाच्या द्राक्षाची बाग. असं स्पष्ट बोल. फर्स्ट द्राक्षाची बाग असं नाही असं नाही. द्राक्षाच्या बागेत खुरपायला गेले होते. तुम्हाला आलंय जोर आता घरी बसून. मला तुझं लाव कुठं तर कामाला, हाय का बघ. पाकवाळून गेले त्याला झालाय 2 दिवस, त्यात मध्ये 1 दिवस तर घरीच होती. पाक वाळू नाही तो आता, वार आला की उडून जाशील भुर दिशील. अगं ते उचल ग, ते मला लय कसं तर दिसतंय बघ की. एवढं चांगलं घराची शोभा घालवायची. घरातला राडा खाल्ला का? झोपली होती ना ती, आत्ता उठली. आता उठली. त्रिशा तू कधी उठले ग? झोपली होती ती. आता लागलच भांडण त्यांचं. तिकडं लय विचारानं खेळत बसल्यात दोघं भावात. अभ्यास करायल्यात मिळून मिसळून, भांडणं पण करतात. आर्यन मारतो रोहनला. हे म्हणतोय मी, ते असं कसं दिसतंय ते. घरातलं काम मला कर. अगं बाई मी भात ठेवलाय, ते आण भाजी काय तर कर. भाजी सुकट आहे ते थोडंफार. कुठला आणू शकत? ते लांबट मासा. कुठला आणू? कधी बनवलं तर नाही, खाल्लं तर नाही, संपलं कसं? लांबट मासा होता ना तो, एवढा असतो तो. काय करायचंय त्याला आता? त्याची भाजी आणि ते भात बनवून मस्तपैकी खायचं. केलं असतं तर काय बिघडलं असतं. आज आज त्रिशा मला दे ग एक बिस्किट. बघ बापावर किती जीव आहे. आईला देते का? नको देऊ. तुम्हा दोघाला देते. दोघाला. मम्मीनं तुझी काकडी खाल्ली का नाही? आता उठली ती, लय झोपले ती. मला नाही झोपू देत, पण मी जेव्हा झोप आता काय गरज नाही मला गरज आहे. आता तुला बोललो असतो पण तू रडशील ढसा. मग मी कुठं तर लाईनीत आलो ना, चांगलं वागायचा प्रयत्न करायला लागलो ना, त्यात तू अशी नको वागत जाऊस की माझ्या डोक्यात बसशील. मला राग येईल असं नको वागत जाऊस. त्या आतमध्ये सुकलंय ना, त्याला काय उगष्ट तसं टाकायचं. मग कळलं नाही का? घरी तर राहू. घरी हाय, नुसता जीव टाकून जात आहे घरी. पण माझं बॅलन्सची काहीच गरज नाही. हा एक फोन, त्याला कसलीच गरज नाही त्या मोबाईलमध्ये बॅलन्सची. घरी ठेव नाही तर सोबत घेऊन जात जा. काय आम्ही करतोच की फोन. अशी नीट उभी राहा ना इकडं. माझा जीव चाललाय इथं गाडीत बसून. मला लागली मरणाची भूक. मग भाऊ करून
काय त्यांच्या बाबांपेक्षा मोबाईल दिलेला आहे काय त्यांना बघायला काय बघायला. बॅलन्स बिलकुल नाव काढूच नको, बिलकुलच नाव काढायचं नाही. इमानदारीनं मला करमत नाही. करमत नाही ना, फिरमत नाही ना, काहीच नाही. कामाला चालली तू, करमायला नाही तिथं काही तू बघत नाही. मला सवय पडली मोबाईलच्या आता करमत. सवय तोडून टाकत असतो मी. मुटकच तो टाक. मी बोलून चालून नेता आहे, नेता. मी किती सवय तोडून टाकतो ते तुला पण माहिती आहे चांगलंच. किती तर सवय होत्या मला ते तोडून पण टाकल्यात, हे पण तुला माहिती आहे चांगलंच. मी मनात निश्चय एकदा केला की ते करतो ते पण तुला माहितीच आहे. आता हाय तुझ्याकडं हाय हॅलो करायला, बस विषय खतम. माझा 2 मोबाईलची काय रिचार्ज टाकायला कुठलं काय नोकरदार नाही भाई आम्ही. गणपती बाप्पा कसं दिसतात आमच्या घरावरचे, एकदम फॅन्टॅस्टिक. माझा डोळा सुजलाय फंटॅक्सिस. काय काय डोळा सुजलाय हा, हा. फंटॅक्सिस. फॅन्टॅस्टिक. एवढी कशी अनाडी असशील तू, एवढं नाही सिंपल म्हणतायत. फॅन्टॅस्टिक. मी अडाणी नाही पण मला बोलायला लवकर येत नाही माहितीये का. ते मला पण माहिती तो आडाण नाही, पण बोलायला काय येत नाही. मोठं भांडणं करताना तोंड उचलतंय का तुझी जीभ अशी टाळ टाळ. शिव्या द्यायला 1 नंबर. आवाज बसूपर्यंत, गळा खराब होईपर्यंत. माझं तसंच असतं. मी एक कुणाला बोलायला जात नाही, आले मग सोडत नाही. तिथं पण आज माझी आणि दुसऱ्याची भांडणं झाली. तू रोज ही कशी करतेच, भांडणं करण्यावरच आहे तू. मला सवयच आहे. घरी नसलं की मग तिकडं करते काय, असं नाही करमत नसं. भाजी तोडत होते ती आली बाई मला बोल. भाजी आणली काय मग? मग तोडा की बारीक कर. कोणती आहे, माठाची माठ का तांदूळाची? नाही माठ. खरं डोळ्यातनं पाणी घ्यायला. त्या दिवशीची ती ही लय बाहेर लागली, राजगिराची. राजगिराच म्हणतात ना तिला, त्या दिवशी बनवलेली माठाची भाजी. त्याला मग शिळ्या भाकरी पण पाहिजे खायला भाजीला. शिळी भाकर कुठं आहे, आम्हाला खायला पुरली नाही दुपारी. हे आहे म्हण सुक्का. ही डोळाला त्रास होईल आणि खरंच दिवसभर पाणी गिळायले त्यातनं. कर जा बघ काम धंदा तुझ्याजवळ. जसं थांबू तसं तुझं हे दुखतंय ते दुखतंय. बॅलन्स तू माणसाला नाही राहू देत नीट. नाही टाकल्यावर मोबाईल घरी. हा असू दे, काय नाही गरज मोबाईलची, असू दे घरीच. कोण त्रिशाला गेम खेळायला होईल, 10 वेळेस कोण फोन लावला काहीच गरज नाही फोनची. माहित आहे.